महिलांकरिता आज एक आनंदाची बातमी तर आता लाडकी बहीण योजना 2026 नवीन फॉर्म भरणे सुरू झालेले आहेत। तर आजपासूनच तुम्ही तुमचा अर्ज करा, लगेच अर्ज इथं मंजूर होणार आहे। ज्या ज्या लाडक्या बहिणींचे फॉर्म इथं रिजेक्ट झालेले असेल किंवा तुम्ही फॉर्म भरलेलाच नसेल तर अशांसाठी खुशखबर आहे। तर लगेच तुम्ही तुमचा फॉर्म भरा। तर आता यामध्ये लाडकी बहीण योजना 2026 बद्दल एक मोठी अपडेट आलेली आहे। तर आता नवीन फॉर्म सुरू झालेले आहे। कोण अर्ज करू शकते, कसा अर्ज करायचा आहे, कोणते कागदपत्रे लागणार आहे, पैसे कधी मिळणार आहे, महाराष्ट्र शासनाची लाडकी बहीण योजना तर आता महिलांकरिता जी की 1500 रुपये दरमहा तुम्हाला इथे मिळणार आहे। ज्या महिलांचे फॉर्म इथं रिजेक्ट झालेले असेल किंवा पेंडिंग असेल किंवा आतापर्यंत तुम्हाला पैसेच मिळालेले नसेल, पहिले पैसे मिळाले होते त्यानंतर बंद झालेले असेल, तर अशाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नवीन अपडेट काय आलेला आहे आता 2026 मध्ये जे काही लेटेस्ट नवीन अपडेट इथं आलेलं आहे। आता सरकारने 2026 साठी नवीन नोंदणी फॉर्म सुरू केलेले आहे। आधी जे काही अर्ज केलेले नाही त्यानंतर किंवा तुमचा अर्ज पेंडिंग असेल, रिजेक्ट झालेला असेल तर त्यासाठी मोठी संधी आहे। तर अशा महिलांनी लगेच तुम्ही तुमचा अर्ज इथं करून घ्या। तर महिलांसाठी खुशखबर आहे। तर आता तुमचा पेंडिंग असेल, रिजेक्ट झालेला असेल, तुम्हाला पैसे मिळत नसेल तर तुम्ही आता नवीन अर्ज सादर करू शकता जे की नवीन अपडेटनुसार। आता पैसे किती मिळतील, योजनेअंतर्गत दरमहा 1500 रुपये इथे देण्यात येते। थेट डीबीटीच्या खात्यामध्ये पैसे तुमचे जमा केले जाते। कशामध्ये? 1500 रुपये डीबीटीच्या माध्यमातून आधार लिंक बँक खात्यामध्ये तुमचे जे काही पैसे आहेत ते इथं जमा केले जाते। तर आता यासाठी जी काही पात्रता आहे ते आपण इथं पाहणार आहोत। सर्वप्रथम अर्जदार महिला महाराष्ट्राची रहिवासी असणे आवश्यक आहे। त्यानंतर तुमचं वय 18 ते 60च्या अंतर असणे आवश्यक आहे। त्यानंतर सरकारी नियमानुसार वार्षिक उत्पन्न कमी असणे आवश्यक आहे। तुमचं मिनिमम 2.5 लाखापेक्षा जास्ती जर असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे तर मिळणार नाही। त्यानंतर इथं सरकारी नोकरी, त्याचप्रमाणे कोणी जर तुमच्या घरचा कर्मचारी जर असेल तर अशांना हे पैसे मिळणार नाही आहे। अर्ज केल्याच्या नंतर तुमचं काय जी की त्यावरती प्रक्रिया कशा पद्धतीने होते ते आपण इथं पाहणार आहे। तुमचं सर्वप्रथम पेंडिंग असेल, अप्रूव्हल असेल, रिजेक्ट झालेलं असेल, अप्रूव्हल झाल्याच्या नंतर 1500 रुपये जे की दरमहा तुमच्या खात्यामध्ये इथं जमा केले जाते। किती रुपये? 1500 रुपये जे की डीबीटीच्या माध्यमातून। तर आता यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे तर यामध्ये तुमच्याकडे आधार कार्ड, रेशन कार्ड, बँकेचं पासबुक, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी, मोबाईल नंबर, फोटो, त्यानंतर जे की तुमचं जन्म प्रमाणपत्र। आता जन्म प्रमाणपत्र जर नसेल तर तुम्ही टी.सी. किंवा तुमचं रेशन कार्ड किंवा तुम्ही तुमचं वोटर कार्ड, काय आहे, वोटर कार्ड तुमचं दिलं तरी चालेल, वोटर आय डी तुम्ही दिले तरी चालेल। त्यानंतर इथं ते जर नसेल तर निर्गम उतारा किंवा शाळा सोडण्याची टी.सी. हे डॉक्युमेंट्स दिले तरी चालतील। तर आता ज्या कोणा लाडक्या बहिणींचे फॉर्म इथं राहिलेले असेल तर अशांनी अर्ज तुम्ही तुमचा करून घ्या। सुरू झालेला आहे अर्ज। तर आता यामध्ये पेंडिंग, अप्रूव्हल, रिजेक्ट तर यापैकी बरेच महिलांचे फॉर्म इथं काय झालेले आहे, यामध्ये रिजेक्ट झालेले आहे। कोणा जणांचे अप्रूव्हल आहे, काही जणांचे पैसे इथं बंद झालेले आहेत। तर अशांनी काय करायचं आहे ते सुद्धा आपण इथं पाहणार आहे। त्यानंतर यामध्ये आपण जे काही फॉर्म भरलेला आहे तर ते अप्रूव्हल आहे की नाही ते लगेच चेक करून घ्या। तर आता नवीन फॉर्म सुरू झालेले आहे, जे की कोणत्या जिल्ह्यांमध्ये अर्ज इथं सुरू झालेले आहेत ते आपण इथं पाहणार आहे। तर त्या जिल्ह्यांची यादी इथं आपल्याकडे आलेली आहे। तर सर्वप्रथम यामध्ये अहमदनगर, कोणता जिल्हा यामध्ये? अहमदनगर। अहमदनगर झाल्यानंतर अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया। तर आतापर्यंत आपण जे काही 11 जिल्हे बघितलेले आहेत तर 11 जिल्ह्यांमध्ये काय झालेलं आहे, इथं अर्ज सुरू झालेले आहेत। तर आता ज्यांना कोणाला यासाठी अर्ज करायचा असेल तुम्ही अहमदनगर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, त्यानंतर आपले जे काही जिल्हे आहे यामध्ये मुंबई उपनगर, मुंबई शहर, लातूर, कोल्हापूर, जालना, जळगाव, हिंगोली, गोंदिया, गडचिरोली। तर या जिल्ह्यांमध्ये काय झालेलं आहे, अर्ज इथं सुरू झालेले आहे। जे की ज्या महिलांना 1500 रुपये पाहिजे असेल, ज्यांचे पहिले फॉर्ममध्ये एज भरत नव्हतं, ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झालेले असेल तर अशाने लगेच तुम्ही तुमचा अर्ज सादर करा व लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळवा। त्यानंतर इथं आपलं नागपूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, उस्मानाबाद, धाराशिव, पालघर, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली तर या जिल्ह्यांमध्ये काय झालेलं आहे, अर्ज इथं
सुरू झालेले आहेत. तर आता लगेच तुम्ही तुमचा अर्ज सादर करा आणि 1500 रुपये दरमहा मिळवा. ज्या महिलांचं वय भरत नव्हतं तर अशाने लगेच तुम्ही तुमचा अर्ज सादर करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे आपलं यवतमाळ, वाशिम, वर्धा, ठाणे, सोलापूर, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, रत्नागिरी, रायगड, पुणे तर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा लाडकी बहीण योजनेचे नवीन अर्ज इथं सुरू झालेले आहेत. तर तुम्ही तुमचा अर्ज सादर करून घ्या. आता यामध्ये जे आहे महत्त्वाचे जे काही पॉईंट आहे ते आपण इथं पाहणार आहे. सर्वप्रथम आता यामध्ये जे काही आपण पॉईंट इथं पाहणार आहे, ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे ते आपण इथं पाहणार आहे. ऑनलाईन प्रोसेस तर सर्वप्रथम तुम्हाला लाडक्या बहीण योजनेच्या ऑफिशियल पेजवरती जायचं आहे स्टेप बाय स्टेप. त्यानंतर तुम्हाला वेबसाईट उघडायची आहे. त्यानंतर तिथं तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे लाडकी बहीण योजना. नवीन रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे. OTP टाकून व्हेरीफाय करायचं आहे. त्यांचं नाव, पत्ता, जन्मतारीख, मोबाईल नंबर, IFSC कोड, बँक जे काही खातं तुम्हाला तिथं द्यायचं आहे, अपलोड करायचं आहे. राशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, फोटो. त्यानंतर फॉर्म तुमचा सबमिट करायचा आहे किंवा तुम्ही ऑफलाईन जे आहे तुम्ही CSC सेंटरवरती जाऊन सुद्धा तुम्ही तुमचा अर्ज सादर करू शकता. कुठं CSC सेंटरवरती जाऊन किंवा अंगणवाडी सेविका सेतूमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही करू शकता. अंगणवाडी सेविका, महानगरपालिका जवळच्या केंद्रामध्ये जाऊन सुद्धा तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म घ्यायचा आहे. फॉर्ममध्ये विचारलेली संपूर्ण माहिती भरा. बायोमेट्रिक किंवा तुमची त्यापासून पावती घ्यायची आहे. काही ठिकाणी जे आहे आपलं महिला व बालविकास कार्यालयाशी संपर्क साधा. अंगणवाडी सेविके तुम्हाला मदत करेल. बरेच वेळा काय झालं होतं, आपले पहिली वेबसाईट जे काही ॲप्लिकेशन सुरू होती नारीशक्ती दूत ॲप्लिकेशन ते बंद झाली. त्यानंतर वेबसाईट सुरू झाली. त्यानंतर अंगणवाडी सेविकेकडे फॉर्म भरता येत होतं. तर लाडकी बहीण योजना लगेच तुम्ही तुमचा अर्ज करा. महिलांकरिता आनंदाची बातमी आहे. तर आता 2026 करिता लाडकी बहीण योजनेचे अर्ज करून 1500 रुपये दरमहा तुम्ही इथं मिळवा. ज्यांचे कोणाचे फॉर्म लाडकी बहीण योजनेचे राहिलेले असेल तर अशाने लगेच अर्ज करा. थँक्यू.